स्तोत्रसंहिता याचा 46 अध्याय 1 वचन. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. यस, आमेन, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये. माझ्या बहीण भावांनो, आजच्या सुंदर दिवसासाठी परमेश्वराने आपल्याला किती अद्भुत असं वचन दिलेलं आहे की परमेश्वराचं वचन इथे आपल्याला काय सांगत आहे की देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. यस, आमेन. कारण परमेश्वरच आपल्याला काय आश्रय आहे. आपण त्याच्या पंखाखाली, त्याच्या सावलीमध्ये काय आहोत? सुरक्षित आहोत. आणि तोच आपले सामर्थ्यसुद्धा आहे. होय, जेव्हा वेळोवेळी आपल्याला संकट समयी आपण बलहीन स्वतःला जेव्हा समजायला लागतो, तेव्हा परमेश्वर आपल्याला काय करतो? सामर्थ्यवान बनवतो. परमेश्वर आपल्याला शक्ती देतो आणि तोच आपला आश्रय आणि आपले सामर्थ्य आहे. तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. यस, आमेन, आमेन. जेव्हा आपण या जैविक जीवनामध्ये पाहतो माझ्या बहीण भावांनो, तेव्हा मी म्हणणारे सुद्धा आपले जवळचे लोक आपल्याला वाईट प्रसंगात साथ सोडून निघून जातात. पण परमेश्वर आपला देव असा आहे की तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. होय, तो सदा सिद्ध असतो आणि तो सदैव आपल्यासाठी तत्पर असतो. तो नेहमी आपल्याला काय करतो? आपल्याला प्रत्येक अडचणीमध्ये तो सहाय्यता करतो. त्याच्यातनं बाहेर निघण्यास आपल्याला मदत करतो. आणि जेव्हा कधी आपण प्रार्थनेद्वारे देवाच्या चरणी जातो, आपण नम्र होऊन त्याच्याकडे एखादी गोष्ट मागतो, तेव्हा परमेश्वर आपल्याला तो नक्की देतो. प्रसंग कसाही असू द्या, वाईट प्रसंगामध्ये तर दुःखामध्ये आपण अधिक आणि अधिक परमेश्वराच्या जवळ जातो आणि परमेश्वर आपल्याला त्याच्यातनं सदैव सहाय्य करतो. त्या संकटातनं बाहेर पडण्यास आपल्याला सहाय्य करतो. मग संकट लहान असू द्या, मोठं असू द्या, आर्थिक असू द्या किंवा आजार असू द्या, कुठलंही आपल्याला मनुष्य जीवनामध्ये जे संकट आपल्याला अवघड वाटतं किंवा जे अशक्य वाटतं, ते सुद्धा परमेश्वर आपल्या जीवनातून बाहेर काढण्यासाठी तो सक्षम आहे. तो सदा सिद्ध असतो. म्हणजेच काय की देवबाप आपल्याला सहायता करण्यास तत्पर आहे. तो आपल्याला प्रत्येक एका संकटातनं बाहेर काढण्यास फक्त आणि फक्त आपला परमेश्वर प्रभू हाच काय आहे? सिद्ध आहे. तर आपण ह्या वचनासाठी परमेश्वराला कोटी कोटी धन्यवाद देऊया आणि आपण छोटीशी प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आकाश पृथ्वीचे निर्माण करते बाप्पा, मी येशू मसीहाच्या सामर्थ्य नावाने तुझ्या चरणी येतो माझ्या देवा. हो माझ्या राजा, आजच्या सुंदर दिवसासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या बाप्पा. कारण कित्येक लोक आहेत माझ्या देवा की जे आजचा हा दिवस ही वेळ नाही पाहू शकले, पण तुझा एवढा अनुग्रह, तुझी दया आमच्यावरती आहे माझ्या देवा की तू आम्हाला या जिवंताच्या भूमीमध्ये सुरक्षित ठेवलंस. म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. हो परमेश्वरा, तू महान आहेस माझ्या देवा. तुला सर्व गोष्टी शक्य आहेत. तूच आमचा आश्रय, आमचे सामर्थ्य आहेस. तूच आम्हाला संकट समयी सहाय्य करण्यास सदा तू सिद्ध असा परमेश्वर आहेस. होय माझ्या राजा, तुला सर्व गोष्टी आम्ही आमच्या अंतःकरण तुझ्याजवळ आम्ही मोकळे करतो. आमचे मार्ग तू खोल माझ्या देवा. जे काही संकट आहेत, जे माझे बहीण भाऊ आज संकटात असतील, परेशानीमध्ये असतील, तर प्रत्येक एकाला तू स्पर्श कर माझ्या देवा. त्यांना त्यांच्या अडचणीतनं बाहेर पडण्यास सहायता आणि मदत कर माझ्या राजा. फक्त आणि फक्त तूच असा जिवंत परमेश्वर आहेस की जो आम्हाला प्रत्येक एका अडचणीतनं बाहेर काढण्यास तू सिद्ध आहेस. हो माझ्या राजा, मी विशेष करून मागते बाप्पा, जे कोणी आजारी आहेत माझ्या देवा, तर प्रत्येक एकाला तू स्पर्श कर माझ्या राजा. हो परमेश्वरा, त्यांना चंगाई दे माझ्या राजा. त्यांचे जे काही आजार आहेत माझ्या देवा, त्याच्यातनं त्यांना बाहेर काढ माझ्या राजा. आणि हे फक्त आणि फक्त तूच करू शकतोस माझ्या देवा. हो परमेश्वरा, ही प्रार्थना ऐकली म्हणून तुला धन्यवाद देते माझ्या राजा. जे कोणी माझे बहीण भाऊ कर्जात आहेत माझ्या राजा, फायनान्शियल प्रॉब्लेममध्ये आहेत, ज्यांचे आर्थिक अडचणी चालू आहेत माझ्या देवा, त्या प्रत्येक एकाला तू स्पर्श कर माझ्या राजा. त्यांच्या जीवनात कार्य कर. त्यांच्या घरातील जे काही गरजा आहेत माझ्या देवा, ते तुझ्या स्वर्गीय भांडारातून तू पूर्ण कर माझ्या राजा. हो परमेश्वरा, तू असं केलंस म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद, धन्यवाद देते माझ्या राजा. हो परमेश्वरा, जे कोणी नोकरीच्या शोधात आहेत माझ्या राजा, त्या प्रत्येक एक बहीण भावाला तू स्पर्श कर. त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे जॉब देऊन तू ब्लेस कर माझ्या राजा.
होऊ दे माझ्या परमेश्वरा, तुझा गौरव त्यांच्याद्वारे तू करून घे माझ्या राजा. ते जिथल्याही क्षेत्रात जातील, कुठल्याही माझ्या देवा, त्यांच्याद्वारे तुझा गौरव व्हावा, तुझे सुवार्थ तिथे सांगितले जावे असं तू त्यांना बनव माझ्या राजा. हो परमेश्वरा, तू असं केलंस म्हणून तुला धन्यवाद, धन्यवाद आणि धन्यवादच देते माझ्या राजा. कारण आम्ही तुला काय देऊ शकतो माझ्या परमेश्वरा, फक्त धन्यवादाशिवाय आम्ही तुला काहीही देऊ शकत नाही माझ्या राजा. हो परमेश्वरा, तू प्रार्थना ऐकणारा जिवंत परमेश्वर आहेस आणि जे कोणतेही संकटात तू आम्हाला मदत करण्यास सिद्ध असा देव आहेस म्हणून तुला धन्यवाद देते माझ्या राजा. तुझ्या आश्रयाखाली आम्हा प्रत्येकाला घे माझ्या परमेश्वरा. हो माझ्या राजा, जे कोणी व्यसनाधीन झाले आहेत माझ्या बाप्पा, त्यांच्यावर दया कर माझ्या राजा. त्या प्रत्येक एक व्यसनाधीन झालेल्या माझ्या बहीण भावाला तू स्पर्श कर माझ्या राजा. त्यांचे जीवन बदल माझ्या राजा. त्यांना त्यांच्या व्यसनातनं बाहेर काढ माझ्या परमेश्वरा. त्यांना आरोग्य दे, त्यांना चंगाई दे, त्यांना छुटकारा दे माझ्या राजा. उदे परमेश्वरा, मोठे साक्ष गवाई माझ्या राजा. त्यांचे जीवन तू बदल माझ्या देवा. त्यांचे अंतःकरण तू बदल माझ्या राजा. तुझ्या वचनाची गोडी त्यांना लागू दे असं कर माझ्या देवा. त्यांनी तुझ्या व्यसनात पडावं, तुझ्या वचनाच्या व्यसनामध्ये त्यांनी पडावं, इतर व्यसनं सोडून द्यावं असं तू कर माझ्या देव. तू असं केलंस म्हणून तुला धन्यवाद आणि धन्यवादच देते माझ्या राजा. माझ्या पूर्ण यूट्यूब परिवाराचा ताबा मी तुझ्या हाती देते माझ्या राजा. आम्हा सर्वांचं जीवन मी तुझ्या हाती सोपवून ही छोटीशी प्रार्थना माझा उद्धारकर्ता येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये केली म्हणाय का पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू येशू मसीहाची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो, प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. तो परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जय ख्रिस्ट. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू ऑल अँड थँक यू सो मच.